हॅलो, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. सगळ्यात आधी तर माझा आवाज थोडा वेगळा येत असेल तर आय एम रिअली सॉरी, कारण मला बरं नाही आहे, तब्येत खूप खराब आहे. बट एनिवेज, प्लीज मागचा पसारा इग्नोर करा अँड लेट्स स्टार्ट विथ द व्हिडिओ. So this video is all about pre-prepping your skin. मी खूप पाहिलंय, खूप आपल्या काकूंना, मावशींना आणि आपल्या सगळ्या मैत्रिणींना की प्री प्रेपिंगचं तितकं अवेअरनेस नाही आहे. म्हणजे मी असं म्हणेन की 5 पैकी 2 बायकांना, मुलींना माहिती आहे आणि 3 जणींना माहितीच नाही आहे की प्री प्रेप करणं किती इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्ही मेकअप करत असाल किंवा नसाल तरी पण या ज्या काही प्री प्रेपिंगच्या स्टेप्स आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणजे प्री प्रेपिंग म्हणजे मेकअपच्या आधीचं प्री प्रेपिंग झालं, बट अदरवाईज सुद्धा जे स्किन केअर आहे, जे तुम्ही केलं पाहिजे बिफोर गोईंग आउट और बिफोर स्टार्टिंग युअर डे, आय थिंक ते खूप कमी जणींना माहिती आहे. आणि आय थॉट की आपण हा व्हिडिओ बनवलाच पाहिजे सो दॅट ही इन्फॉर्मेशन मी अजून काही जणींपर्यंत पोहोचवू शकेन. सो आपण बिलकुल टाइम वेस्ट नको करूया अँड लेट्स स्टार्ट विथ द व्हिडिओ. यस शिरो. सो सगळ्यात आधी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कुठलंही प्री प्रेप करताना किंवा मेकअप करताना, कुठल्याही प्रकारचं स्किन केअर करताना तुम्ही फेस वॉश हा केलाच पाहिजे. मग मी आत्ता 11 वाजलेत, मी 9 वाजता अंघोळ केली तेव्हा चेहरा धुतलेला वगैरे नाही. तुम्ही जेव्हा तुम्ही जेव्हा तुमची स्किन प्रेप करायला घेताय किंवा तुम्ही स्किन केअर करायला घेताय, खाली खेळणारी कार्टी, त्यामुळे त्यामुळे जर तुम्ही प्री प्रेप करताय तुमची स्किन किंवा स्किन केअर करताय तर प्लीज त्याच्या आधी ताजा ताजा फेस वॉश करून घ्या. सो सगळ्यात आधी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही फेस वॉश करून घ्या आणि त्याच्यानंतर आय वुड सजेस्ट फर्स्ट स्टेप वुड बी अप्लाइंग लिप बाम. कारण तुम्ही चेहरा धुतल्यानंतर जसे बाकी स्किन त्याचप्रमाणे तुमचे ओठ सुद्धा थोडे मॉइस्ट असतात. त्याच वेळेला जर तुम्ही लिप बाम यूज केला तर तुमचे ओठ थोडे अजून जास्त सॉफ्ट राहतात. सो माझ्याकडे फर्स्ट प्रोडक्ट आहे शुगर पॉपचं हे लिप बाम. सो हा जो लिप बाम आहे, आय वोंट रेकमेंड फॉर प्री प्रेपिंग, बट आय वुड सजेस्ट की जर तुम्हाला फक्तच लिप बाम यूज करून बाहेर पडायचं असेल तर दिस वन इज रिअली गुड, बिकॉज याचं ना खूप जास्त पिगमेंटेशन आहे. दिस इज इन चेरी रेड. सो हा मी त्यासाठी रेकमेंड करेन. अदरवाईज तुम्ही कुठे गेला यार, अदरवाईज तुम्ही हा यूज करू शकता. दिस इज निव्हिया. दिस इज अगेन इन चेरी फ्लेवर, बट दिस वन इज रिअली गुड. आणि काहीच नाही तर प्लीज वॅसलिन तरी ओठांवर लावा, स्पेशली मेकअपच्या वेळेला. किंवा तुम्ही मेकअप पण नाही, तुम्ही लिपस्टिक यूज करत असाल किंवा लिप टिंट वगैरे जे काही वापरताय ना त्याच्या आधी प्लीज लिप बाम यूज करा. सो दिस इज अबाउट लिप बाम. नेक्स्ट आहे टोनर्स. सो टोनर्स काय करतात, तुमचे जे ओपन पोर्स असतात चेहऱ्यावरचे ते पोर्स मिनिमाइज करायला मदत करतात. सो पूर्ण पोर पूर्ण झाकले जातील किंवा पूर्ण क्लोज होतील असं नाही, बट ते मिनिमाइज होतील. सो त्याच्यासाठी टोनर खूप इम्पॉर्टंट आहे. अपार्ट फ्रॉम दॅट, टोनरने तुमचा चेहरा अजून थोडा ताजातवाना वाटतो, अजून थोडा फ्रेश वाटतो. सो टोनर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. सो फॉर टोनर्स माझ्याकडे ऑप्शन्स आहेत. दिस वन इज कामा आयुर्वेदा. This is Kama Ayurveda pure. This is Kama Ayurveda Puro's water. सो हे ना थोडंसं हायर रेंजला जात आहे. हे 495 रुपयाची ही बॉटल आहे फॉर 50 ml. आय नो थोडंसं महाग आहे, बट दिस वन इज रिअली गुड. पण जर तुम्हाला हे नसेल वापरायचं ना तर सगळ्यात रामबाण उपाय, सगळ्यात बेस्ट म्हणजे रोज वॉटर. थोडंसं कापसावर घ्यायचं आणि चेहऱ्यावर पसरवून घ्यायचं अँड युअर जॉब विल बी डन. सो बट येस, जर पॉसिबल असेल तर प्लीज बाय दिस वन इज रिअली गुड. नेक्स्ट ऑप्शन माझ्याकडे आहे हा. दिस इज लोटस बेझिल टोन कुकुंबर बेझिल क्लॅरिफाईंग अँड बॅलन्सिंग टोनर. सो हा टोनर सुद्धा खूप चांगला आहे. हा ॲक्च्युली मला माझ्या मावशीने आणि मामीने रेकमेंड केला आहे. दॅट ह्याच्यामध्ये एकतर त्या काकडीचा आणि बेझिलचा इतका छान माइल्ड सुगंध आहे ना, त्यामुळे खूप फ्रेश वाटतं हा यूज केल्यानंतर. सो प्लीज ट्राय दिस वन.
if you can and if you want. त्याच्यानंतर we will move on to moisturizers. सगळ्यात पहिलं मॉइश्चरायझर आहे, दिस इज एव्हियॉन क्रीम. ॲक्च्युली याला मॉइश्चरायझर नाही म्हणतात, दिस इज व्हिटॅमिन ई क्रीम. बट हे ॲज अ मॉइश्चरायझर खरंच खूप छान वर्क करतं आणि हे तितकं महाग पण नाही. दिस इज फॉर 197 अँड दिस इज 60 ग्रॅम्स. अगेन खूप लाईट वेट मॉइश्चरायझर आहे आणि हे आय गेस थोडंसं क्रीम बेस्ड आहे, बट हे स्किनमध्ये पटकन ॲब्झॉर्ब होतं आणि मुळात हे बिलकुल ऑइली नाही आहे, बिलकुल चिपचिपं नाही आहे. सो दिस वन इज रिअली गुड. सेकंड मॉइश्चरायझर माझ्याकडे आहे हे पॉन्डचं सुपरलाइट जेल. दिस इज अगेन हायलोरॉनिक ॲसिड अँड व्हिटॅमिन ई. युजली ना मॉइश्चरायझर यूज करताना मी डर्मॅटने रेकमेंड केलेले मॉइश्चरायझर यूज करते, बट दिस इज समथिंग जे मला खूप सूट झालं आणि स्पेशली जर तुम्ही मेकअप करत असाल तर त्याच्यासाठी दिस इज व्हेरी गुड, कारण खूपच जास्त लाईट वेट आहे, त्याच्यामुळे ऑइली बिलकुल नाही राहत स्किन आणि हेवी नाही आहे हे मॉइश्चरायझर. सो अगेन याच्यामध्ये ना छोटी बॉटल सुद्धा मिळते, बट माझ्याकडे थोडं मोठ्या साईजमध्ये. दिस इज फॉर 245 रुपीज आणि हे काहीतरी 100 ml आहे. सो हे पण अगेन खूप लाईट वेट आहे, वॉटर बेस्ड आहे आणि पटकन स्किन मध्ये ॲब्झॉर्ब होतं. सो दिस वन इज अगेन गुड. देन वी विल मूव ऑन टू सनस्क्रीन्स. हे जे आहे ना, दिस इज अरोमा मॅजिक ॲलोवेरा सनस्क्रीन जेल. सो याचं क्रेडिट मी देईन आपल्या यूट्यूबर उर्मिला निंबाळकर यांना, कारण त्यांनी हे रेकमेंड केलं त्यांच्या एका व्हिडिओमध्ये अँड देन आय थॉट ऑफ युझिंग इट. बट अगेन दिस वन इज रिअली गुड. थोडं सुरुवातीला ना हे थोडंसं तुम्हाला हेवी वाटू शकतं, थोडं चिकट वाटू शकतं, कारण अक्षरशः ती आपली ॲलोवेरा जेल कशी असते त्याचं थोडंसं याला कन्सिस्टन्सी आहे. बट तुम्हाला याच्यासाठी थोडं 5 मिनिटाचा वेळ द्यावा लागेल. ते यूज केल्यानंतर थोडं मसाज वगैरे जर तुम्ही केलात आणि त्याच्यानंतर तुम्ही बाकीच्या स्टेप्स फॉलो केलात तर आय थिंक इट वर्क्स रिअली वेल. सो दिस इज अगेन नाईस आणि याची प्राइस आहे 355 रुपीज फॉर 100 ml. Next I have is this one. This is Exela moisturizer for oily and acne prone skin. So हे स्पेसिफिकली acne prone आणि ऑइली स्किन साठी आहे. हे माझ्या डर्मॅटने मला रेकमेंड केले अँड दिस वर्क्स. म्हणजे मी ऑब्झर्व केले की माझे जेवढे ॲक्ने मार्क्स आहेत किंवा जेवढे काही इथे डार्क दिसतात हे डेली यूज करून माझे ते खूप फेड आउट झालेत आणि अगेन ऑइली स्किनसाठी आहे. सो चेहरा चिपचिपा होण्याचा किंवा खूप ऑइली दिसण्याचा संबंधच नाही आहे. खूप सुंदर मॉइश्चरायझर आहे. सो हे अगेन आहे फॉर 497 अँड दिस इज 60 ग्रॅम्स 50 ग्रॅम्स. सो तुम्ही जर हे यूज करणार असाल तर प्लीज एकदा तुमच्या डर्मॅटला विचारा अँड देन यू कॅन यूज इट. माझ्याकडे आहे ही डर्माकोची 1% hyaluronic and hyaluronic sunscreen aqua gel. So again this is mainly for oily skin, but I think all skin type can use this as they say. So again ही थोडी क्रीम बेस्ड वाटते, बट ट्रस्ट मी ह्याचा बिलकुल व्हाईट कास्ट नाहीये आणि ही बिलकुल ऑइली नाहीये, खूप लाईट वेट आहे. सो दिस सनस्क्रीन इज रिअली गुड. दिस इज फॉर 499 रुपीज आणि ही आहे 50 ग्रॅम्स. सो दिस वन इज रिअली गुड. नेक्स्ट माझ्याकडे आहे, ही ॲक्च्युली माझी नाही आहे, माझ्या आईची आहे. दिस इज फिक्स डर्मा शॅडो SPF. याची तुम्ही खूप ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे बघत असाल, बट दिस वन इज रिअली गुड. दिस इज फॉर 325 रुपीज अँड दिस इज किती ग्राम आहे ही, दिस इज 50 ग्रॅम्स. सो ही सनस्क्रीन सुद्धा खूप चांगली आहे. आय हॅव सीन रिझल्ट्स ऑन माय मदर्स फेस. सो ही खरंच यूज करून बघा. अगेन गुड फॉर ऑइली स्किन, ड्राय स्किन, कॉम्बिनेशन स्किन. सो यू कॅन ट्राय दिस वन. Then I have this
अकोस्मा सन केअर 50. अगेन ही मी अशी सगळ्यांना रेकमेंड नाही करणार. याची दोन कारण आहेत. एक तर ही इझिली अवेलेबल नाही आहे, कारण दिस इज मेड इन UK, हे इंटरनॅशनल ब्रँड आहे. आणि दुसरी गोष्ट तर ही थोडीशी नाही, खूप हायर रेंजला जाते. हे काहीतरी 2000ची ही एवढीशी बॉटल आहे. सो मी पण ही ऑनेस्टली एकदा यूज केल्यानंतर परत नाही यूज केली आहे. बट द रिझल्ट व्हॉट यू गेट आफ्टर युझिंग दिस आर अमेझिंग. कारण ही ॲक्च्युली मी घेतलेली जेव्हा मी ठाण्याला डमा विलाला व्हिजिट केलेलं. सो अगेन डेफिनेटली द प्रोडक्ट इज रिअली गुड. तुम्हाला यूज करायची असेल तर आय गेस तुम्हाला ऑनलाईन मिळायला पाहिजे. सो यू कॅन चेक इट आउट अँड देन इफ यू वॉन्ट यू कॅन यूज दिस. द प्रोडक्ट इज रिअली गुड. त्यानंतर द लास्ट प्रोडक्ट फॉर सनस्क्रीन इज दिस वन. ही आहे सिलिकॉन सनस्क्रीन ॲक्ने UV जेल. अगेन हे सनस्क्रीन मला डमॅटने रेकमेंड केले. दिस इज अ सिलिकॉन सनस्क्रीन, म्हणजे ही वापरल्यानंतर ते सिलिकॉनी टेक्स्चर येतं स्किनला. एकदम असं फेदर टच कसं फील होतं तसं थोडंसं टेक्स्चर येतं. सो दिसताना ती थोडीशी अशी क्रीम बेस्ड दिसते, बट लिटरली मेल्ट्स इन टू युअर स्किन आणि खूप सुंदर सनस्क्रीन आहे ही. सो खूप स्मूथ टेक्स्चर होतं यूज केल्यानंतर. सो दिस इज माय करंट फेवरेट अँड आय डाऊट की याच्यानंतर मी दुसरी कुठली सनस्क्रीन परत ट्राय करेन. नाव द लास्ट स्टेप, जी टेक्निकली मेकअपच्या स्टेप्समध्ये काउंट होते, बट आय काउंट इट इन प्री प्रेपिंग अँड इन टू स्किन केअर. दॅट इज युझिंग प्रायमर्स. सो बेसिकली प्रायमर्स काय करतात, अगेन लाईक टोनर्स तुमचे पोर्स मिनिमाइज करतात. आणि दुसरी गोष्ट तर तुम्हाला एक प्लेन कॅनव्हस देतात, व्हॉट दे प्रोफेशनली से की फेस कॅनव्हस अँड ऑल. सो तुम्हाला एक छान प्लेन आणि स्मूथ कॅनव्हस देतात प्रायमर्स. आणि स्पेशली ज्यांची स्किन खूप ऑइली आहे त्यांनी तर एकदम असं डेडिकेशनने प्रत्येक वेळेला मेकअप करताना प्रायमर्स यूज केलेच पाहिजेत आय वुड से. किंवा ज्यांचे खूप ओपन पोर्स आहेत, मेक शुअर यू गाईज आर युझिंग प्रायमर्स. सो प्रायमर्ससाठी माझ्याकडे हे काही 3-4 ऑप्शन्स आहेत. मी असे छोटे छोट्या ट्यूब्स नेहमी विकत घेते फॉर प्रायमर्स, सो दॅट एखादा प्रायमर नाही सूट झाला, नाही आवडला, तर तेवढं जास्त प्रोडक्ट वाया नाही जाणार. सो फर्स्ट वन इज इनसाइट पोर मिनिमायझर. अगेन हे क्रीम बेस्ड प्रायमर आहे, बट खूप स्किनमध्ये पटकन जेल होतं आणि good for oily skin, good for combination and dry skin as well. Next one I have is Lakme Absolute Blur Perfect. खूप सुंदर आहे, हे पण क्रीम बेस्ड आहे, बट ऑनेस्टली जर दोघांमध्ये कम्पेअर करायला गेलं तर दिस वन इज रिअली गुड इनसाइटचं. अँड नेक्स्ट आय हॅव इज नायका प्रेपमीअप. नायकाचं हे प्रेपमीअपचं जे आहे, दिस इज इन जेल फॉर्म, जेल बेस्ट. मी सजेस्ट करेन की हे ऑइली स्किन वाल्यांनी यूज तर कराच, बट ड्राय स्किन किंवा कॉम्बिनेशन स्किनसाठी सुद्धा हे परफेक्ट आहे. सो दिस वन इज रिअली गुड. आणि त्याच्यानंतर माझ्याकडे हे प्रोडक्ट आहे, दिस इज ब्ल्यू हेवन प्रेप अँड फिक्स. सो तुम्ही कुठलंही मेकअप फिक्सर विकत घेता किंवा यूज करता, सो त्याच्यावर जर प्रेप अँड फिक्स असं लिहिलं असेल, याचा अर्थ की तुम्ही त्याला प्रेपसाठी पण यूज करू शकता, मेकअप प्रेपिंगसाठी सुद्धा, आणि तुम्ही ॲज अ मेकअप फिक्सर सुद्धा यूज करू शकता. सो दिस वन इज वन ऑफ देम. सो हे प्रोडक्ट अगेन खूप चांगलं आहे. बट माझं असं पर्सनल वैयक्तिक मत आहे की तुम्ही कुठलंही प्रायमर यूज करताना ना प्रॉपर प्रायमर यूज करा. आय थिंक दिस वन इज रिअली गुड, बट आय बिलीव्ह की प्रायमर्सने जो इफेक्ट येतो तो ह्याने तितका येत नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. बट इफ यू आर नॉट रिअली इन टू प्रायमर्स आणि तुम्हाला कंटाळा आला एवढे प्रोडक्ट यूज करायचा, सो यू कॅन गो फॉर दिस. सो येस, दॅट इज ऑल फॉर टुडेज व्हिडिओ. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्समध्ये कळवा की तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटत आहेत. आणि प्लीज
तुमच्या आजूबाजूच्यांना, नातेवाईकांना, काका काकूंना, मित्रमैत्रिणींना सगळ्यांना प्लीज 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 चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. अँड ऑल्सो फॉलो मी ऑन इंस्टाग्राम. मी इथे कुठेतरी लिंक देईन. सो येस, दॅट्स अबाउट इट. थँक्यू सो मच.